नमस्कार मैत्रिणींनो, ब्लाऊज कटिंग या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे। तर आज आपण कटोरीची स्टिचिंग पाहणार आहोत। कटोरी कशी जोडायची ते। तर बघा, इथं कटोरी दुमडून घेतलेली आहे आणि खाली 1.5 इंच वर 2.5 इंच आता टक्स मारून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने तर बघू शकता किती छान टोक आलेलं आहे। आता आपल्याला वरून जोडत आणायचं आहे। वर आपल्याला 1/2 इंच इतकं घेऊन अशा पद्धतीने जोडायचं आहे। तर कटोरी जास्त खेचायची नाही। इथे बघू शकता आपली कटोरी एकदम परफेक्ट बसलेली आहे, कमी किंवा जास्त झालेली नाही। तर बघू शकता, या ब्लाउज पॅटर्नचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला होता। तर इथे आपले दोन्ही भागाची कटोरी जोडून झालेली आहे। तर आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे। तर आपल्याला अस्तरवर ठेवायचं आहे। अशा पद्धतीने आता एक शिलाई मारून घ्यायची आहे। आता वर एक दाबटेप देऊन घ्यायचे आहे। आणखी एक वरून टिप मारायची आहे। आता एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे। आता इथून आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे। सॉरी, क्रॉसपट्टी इथे 1/2 इंच घेऊन अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे। आणखी एक टिप मारून घ्यायची। आता बघू शकता, एकदम परफेक्ट आपली कटोरी आणि क्रॉसपट्टी बसलेली आहे। आता दुसऱ्या भागाला सुद्धा आपण क्रॉसपट्टी जॉईंट करून घेणार आहोत। त्याचप्रमाणे ही अस्तरवर ठेवून घ्यायचं आहे आणि 1/2 इंच घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे। आता सरळ करून अस्तरावर एक शिलाई मारून घ्यायची आहे, दाबटीप। आणखी वर एक शिलाई द्यायची। आता ही सुद्धा क्रॉसपट्टी आपल्याला इथं जोडून घ्यायची आहे। आणखी एक टिप मारून घ्यायची आहे। बघू शकता, इथं आपल्या दोन्ही भागाची कटोरी आणि क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका।